दक्ष राजाने मुलींचं स्वयंवर, पूर्वीच्या काळी स्वयंवर केल्या जायचं, स्वयंवर. आणि स्वयंवर करताना बाप आपल्या लेकीला मुलगा निवडताना काय सांगतोय पहा बरं का, स्वयंवर केल्या जायचं. आणि बाप आपल्या मुलीला नवरा निवडताना कर्तृत्ववान स्वाभिमानी राजा. आमचे तरुण पूर्वीच्या काळी बाप पुरीला नवरा निवडताना कर्तृत्ववान स्वाभिमानी निवडायचे. आता पोरग जर पाहायला आलं ना, पोरग ते पाहता त्याला 10 लाखाचं 20 लाखाचं पॅकेज आहे का. आपली आपली काय आट असते बर का, या आमची पोर तसेच राहायचं. कारण का झालंय माहितीये का, तुम्ही काय करतात, 10 लाखाचं 20 लाखाचं पॅकेज, घरी 5 एकर जमीन, पोरग एकुलत एक, बहीण नसती तर उत्तम, ननंदबाई नंतर कुरकुर करते, सुळी बांगडी नको, पोरग पुण्या मुंबईला सेटल, त्याचा तिकडे 1 BHK 2 BHK विथ टॉयलेट बाथरूम अटॅच फ्लॅट. काय हा हे सगळं आपण पाहतो आणि मग लग्न करून देतो. आता पोरग 10 वर्षापासून पुण्याला आहे, पोरग 10 वर्षापासून मुंबईला आहे. हा इंस्टाला त्याला भेटेल, तो लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये आहे. पण आपण देऊन मोकळं होतो आणि नंतर वैतागतो. पण इकडे नजरे समोरच 5 एकर जमीन आहे, पोरगा शेतकरी आहे. हा बुलेटवर फाय फाय बुलेट तिची निघाली ना, असं मागा नुसता फपाटा उडवतो. पोरग मिशाला ताव देऊन निर्व्यस्ते, बाबाजीचं कड हातात घालेले, शेतकरी राजा आमचं पोरगे. पण ही घरातली माया गृहमंत्री बाई 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 दिदी शेतकऱ्याला द्यायची नाही. दिदी पुण्यात मुंबईला जावई जातो ड्युटीला, पोरगीच येतो फोन, आई ती झोपल्यावर पांघरणामध्ये रात्रभर चॅटिंग करतात, मला काही यांचे लक्षण बरोबर दिसणार नाही. नाही पूर्वीच्या काळी दक्ष राजाने स्वयंवर केलं, कर्तृत्ववान पोऱ्याला पोरगी दिल्या जायची. माता म्हणून तुम्हाला एक सांगू, तुमचा लेकरासारखा आहे, तुम्ही द्या. तुमच्या माझ्या सुद्धा त्या बहिणी तुमच्या लेकी, पण त्या आईला वाटतं पुरीचं कल्याण झालं पाहिजे, झालंच पाहिजे. पण तुम्ही पाहताना तुम्हाला सांगू, पोरग असं असावं, निर्व्यसनी पोरग असावं, एकत्र कुटुंबातलं पोरग असावं. का माहितीये का, त्याला चुलता असला पाहिजे, ननद असली पाहिजे, घरात या आमच्या म्हाताऱ्या आजी असल्या पाहिजे. तुम्ही पहा, घरात जर दिदी असेल कॉलेजला जाणाऱ्या, आणि घरात जर तुमची सासूबाई म्हातारी 9वारी लोगडेवाली असेल, रविवारच्या दिवशी तिला कॉलेजला सुट्ट्या असतात, तिला शॅम्पू केला आणि केस मोकळे सोडून जर बाहेर निघाली, म्हातारी पहिली म्हणते, ए भावाने पुढे निघाली उधडत बाशी था, चापून चुपून तेल लावून वेणे आवळून एक आंबाडा घाली ती. हे संस्कार आहे. घरात चुलता असन त्याचं लक्ष राहतं, एकत्र कुटुंब असन लक्ष राहतं. तुम्ही देतात ज्याला कोणीच नाही, गडबड मग तिथं होती. आपण ते करतोय. म्हणून शेतकरी पोरगा असला तरी चालेल, कर्तृत्वान असावा, लात मारीन तिथं पाणी काढणारा असावा. नाहीतर काय घालील लोटांगण वंदिन चरणम. नाही 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 नाही. आमच्या या आता बऱ्याचशा शेतकरी कुटुंबातल्या कसं तेज आहे माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावर पहा बरं. हा हा हे नाहीतर काय 1 BHK 2 BHK शेजारी कोणी माहित नाही, घरातच बसते लावून कडी लावून. पाहुणे आले का तिला असं वाटतं कवा जाईन हा, मी कवा इंस्टावर जाईन, तो वाट पाहत राहतो ना. म्हणून दक्ष राजाने स्वयंवर केला आपल्या मुलींचं.